आजचा आपला घटक आहे समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी। पहा, समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करताना दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशांची बेरीज करावी, छेदाची बेरीज करू नये। पहा, जर असे अपूर्णांक जर दिलेले असतील आणि त्यांची जर बेरीज करायची असेल आणि छेद समान असतील, समच्छेद म्हणजे छेद समान असणाऱ्या अपूर्णांक, तर पहा, ज्या वेळेला छेद समान असतात तेव्हा छेदांची बेरीज न करता छेद तसाच पुढे लिहायचा छेदाच्या ठिकाणी आणि अंशांची बेरीज करायची। 3 + 5 8 आणि छेद या दोन्हीपैकी एकच फक्त बेरीज न करता पुढे लिहायचं आहे, म्हणजे उत्तर आलं 8/17। याप्रमाणे सेम वजाबाकीचं सुद्धा करायचं आहे। समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी करताना दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाची वजाबाकी करावी, छेदाची वजाबाकी करू नये। पहा, इथे 7/9 - 3/9 यांची जर आपल्याला वजाबाकी करायची असेल, पहिल्यांदा छेद पाहून घ्यायचा। छेद जर समान असेल तर तो वजाबाकी किंवा बेरीज न करता त्या दोघांपैकी एक तसाच पुढे लिहून घ्यायचा, 9 म्हणजे एकदाच लिहायचा। आणि अंशांची इथे मध्ये वजाबाकी असल्यामुळं अंशांची वजाबाकी करायची, मध्ये जर बेरीज असेल तर अंशांची बेरीज करायची। आता इथे वजाबाकी 7 मधून 3 गेले 4 म्हणजे आलेलं उत्तर 4/9 याप्रमाणे। तर आपण आता व्यवसाय पाहूयात। पहा, प्रश्न इथे बेरीज करायला दिलेली आहे अपूर्णांकाची। पहा, यापूर्वी आपण बेरीज वजाबाकी गणिती क्रिया ज्या काही केल्या आहेत त्या अपूर्णांकाच्या केलेल्या नाही, साध्या संख्यांच्या केलेल्या आहेत, पूर्ण संख्यांच्या केलेल्या आहेत। अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेद, अंश आणि छेद रूपात असणारे ज्या संख्या आहेत त्यांना अपूर्णांक म्हणतात। तर ही अपूर्णांकांची बेरीज आहे। आता अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी करताना सर्वप्रथम छेद पाहून घ्यायचा, छेद समान आहे का। छेद जर समान असेल तर दोन्हींच्या ऐवजी एकच छेद लिहायचा आणि अंशांची काय होईल, इथे बेरीज असल्यामुळे अंशांची बेरीज 3 + 7 10 आणि छेद 7 10/4। पहा, असा अपूर्णांक कुठे दिलेला आहे तर पर्याय तिसरा 10/4। दुसरा प्रश्न, 8/5 - 2/5 बरोबर किती। वजाबाकी आहे, अपूर्णांकांचे आहे, छेद पाहून घ्यायचा, छेद समान आहे, 5 छेद आपण खाली लिहून घ्यायचा आणि आता अंशांची काय वजाबाकी असल्यामुळे अंशांची वजाबाकी 8 मधून 2 गेले 6। पहा, काय उत्तर आलं 6/5 पर्याय चौथा। प्रश्न तिसरा, अपूर्णांकांची बेरीज आहे, छेद पाहायचा, छेद समान आहे तर दोन्ही छेदांपैकी एक छेद लिहून घ्यायचा एकदाच आणि आता बेरीज असल्यामुळं अंशांची बेरीज 5 + 4 9। तर आपलं उत्तर आलं आहे 9/11। पहा, पर्याय दुसरा। प्रश्न चौथा, 4/7 + 6/7 - 3/7। पहा, इथे बेरीज पण करायला सांगितली, वजाबाकी पण करायला सांगितली आणि सर्व काय आहेत, अपूर्णांक आहेत आणि सगळ्यांचे छेद काय आहेत, समान आहेत, म्हणजे समच्छेद अपूर्णांक आहेत तिन्हीही। परंतु बेरीज आणि वजाबाकी दोन्हीही क्रिया आपल्याला एकाच गणितात करायच्या आहेत। तर आपण हे गणित वहीवर सोडवूयात। पहा, ज्या वेळेला 3 अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी किंवा दोन्हीही बेरीज असतील, दोन्हीही वजाबाकी असतील असं गणित ज्या वेळेला असतं त्यावेळेला सर्वप्रथम आपण त्या गणितातली काय करायची असते, बेरीज आणि नंतर वजाबाकी। तर सर्वप्रथम पुढच्या तिसऱ्या अपूर्णांकाचा विचार न करता पहिल्या दोन्ही अपूर्णांकांचे काय करायचे, आपल्याला इथे बेरीज असल्यामुळं बेरीज करायची आहे। 5 छेद समान आहेत, तो एकदा इथे लिहून घ्यायचा आणि वरच्या अंकांची बेरीज करायची, 4 + 6 10। पहा, या दोघांची बेरीज 10/7 आलेली आहे आणि त्यानंतर वजा हे चिन्ह आणि 3/7 ही पुढील संख्या, आपण त्याच्यावर काही क्रिया नव्हती केली, ती संख्या खाली घेतली। पहा, आता या दोन संख्यांच्या ऐवजी एक उत्तर आलं आणि पुढची एक संख्या आणि त्यांच्यामध्ये वजाचं चिन्ह आलं। आता पुन्हा आपण पाहूयात, छेद समान आहेत
आणि अंशांची आपल्याला काय करायची आहे वजाबाकी. छेद समान असल्यामुळं दोन्ही सातांच्या ऐवजी एकच सात घेतला आणि अंशांची जर वजाबाकी केली 10 वजा 3 तर 7 उत्तर येतं. अशा प्रकारे 7 अंश छेद 7 हे आलेलं उत्तर आहे. पर्याय दुसरा 7 अंश छेद 7. प्रश्न 5वा पहा इथे अपूर्णांकांची बेरीज दोन्ही ठिकाणी बेरीजच आहे. आपण चौथ्या उदाहरणामध्ये पाहिलं तर तिथे एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी याप्रमाणे होतं. आता इथे काय आहे, दोन्हीही ठिकाणी काय आहे, बेरीजच आहे. त्यामुळे आपण आणि छेदही समान आहे तर आपण याचं उत्तर डायरेक्टसुद्धा करू शकतो. अंशांची बेरीज करायची आणि छेद समान असल्यामुळं एकदाच 3 खाली लिहून घ्यायचं आहे. पहा 4 अधिक 2 6, 6 अधिक 3 9, वरती अंशाच्या ठिकाणी 9 येणार आणि छेदाला 3, 9 अंश छेद 3 पर्याय पहिला. किंवा हेच गणित जसं आपण आत्ताच वहीवर सोडवलं त्याप्रमाणे सुद्धा करू शकतो. आधी पहिल्या 2 अपूर्णांकांची क्रिया करा, नंतर त्याच्यामध्ये पुन्हा तिसरा अपूर्णांक मिळवा, तरी उत्तर 9/3च येणार आहे. प्रश्न 6 एका ऊसाचा 5 अंश छेद 12 भाग राजूला व 3 अंश छेद 12 भाग संजूला दिला तर कोणाला जास्त ऊस मिळाला. पहा आपण यापूर्वी अपूर्णांकाचे वाचन आपण पाहिलं होतं. तर 12पैकी 5 भाग आणि इथे 12पैकी 3 भाग म्हणजे 12पैकी 5 भाग राजूला मिळालेले आहेत. किंवा जर तुकडे केले तर 12पैकी 5 तुकडे राजूला मिळालेले आहेत आणि 12पैकी 3च तुकडे फक्त संजूला मिळाले. तर जास्त कोणाला भाग मिळालेत, जास्त भाग राजूला मिळाल्यामुळं जास्त ऊस राजूला मिळाला. पर्याय पहिला. प्रश्न 7 एका पुस्तकाचा 2 अंश छेद 5 भाग सोमवारी व 1 अंश छेद 5 भाग मंगळवारी वाचला तर एकूण किती भाग पुस्तक वाचून झाले. पहा सोमवारी काही एवढं पुस्तक सोमवारी वाचले आणि एवढं पुस्तक मंगळवारी वाचले. म्हणजेच एका पुस्तकाचे जर 5 भाग केले, समान 5 भाग केले तर त्या 5पैकी 2 भाग सोमवारी वाचले आणि त्याच 5 भागांपैकी आणखी 1 भाग मंगळवारी वाचला. म्हणजे सोमवारी 2 भाग वाचले आणि मंगळवारी 1 भाग वाचला. तर असे एकूण किती वाचून झाले पुस्तक, तर 5 भागांपैकी 3 भाग आपले पुस्तक, इथे 2 आणि इथे 1 असे 3 भाग पुस्तक वाचून झाले. म्हणून पर्याय तिसरा 3 अंश छेद 5 किंवा 5पैकी 3 भाग वाचून झाले. प्रश्न 8 एका संख्येचा पावभाग 15 आहे तर ती संख्या कोणती. पहा इथे समजा हा गोल एक संख्या आहे आणि त्याचे जर आपण समान 4 भाग केले तर त्यातला पावभाग एक तुकडा म्हणजे पावभाग, तो पावभाग किती आहे, 15 आहे. पावभाग 15. हा जर एक पावभाग 15 असेल तर दुसरा पावभागसुद्धा 15, हा भागसुद्धा 15 आणि चौथा पावभागसुद्धा 15 म्हणजे 15 15 15 15 झाले पूर्ण संख्या. मग किती आहे, 15 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 एवढी पूर्ण संख्या होणार आहे. हा पावभाग फक्त 15 आहे. तर पूर्ण संख्या ही होण्यासाठी 4 वेळा आपल्याला या 15ची बेरीज करावी लागेल. तर 4 वेळा 15ची बेरीज केली तर उत्तर 60 येतं. म्हणून एक भाग जर 15 असेल तर ती पूर्ण संख्या किती असणार आहे, 60. प्रश्न 9 पहा इथे जरा वेगळी संख्या दिसत आहे. याचं वाचन पहा कसं करायचं आहे. 3 ही पूर्ण संख्या आहे आणि त्याच्यापुढे अपूर्णांक आहे. 3 ही पूर्ण संख्या आणि त्याच्यापुढे अपूर्णांक आहे. म्हणून हिचं वाचन 3.2 अंश छेद 5 असं करायचं आहे. 3.2 अंश छेद 5 अधिक 1 अंश छेद 5 आणि यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर आपण हे गणित वहीवर सोडवूयात. पहा आता या संख्येची आपल्याला बेरीज करायची आहे. 3.2 अंश छेद 5 या संख्येला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असं म्हणतात. या संख्येला काय म्हणायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि हा फक्त अपूर्णांक आहे. तर आपल्याला ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं याप्रमाणे अंश छेद याच रूपामध्ये म्हणजे फक्त अपूर्णांक आपल्याला याचा करून घ्यायचा आहे. तर तो कसा करणार, तर आपण इथे खाली पाहूयात.
जी पूर्ण संख्या असते आणि जो छेद असतो 3 आणि 5 या दोघांचा गुणाकार करायचा. सर्वप्रथम काय करायचा, 3 आणि 5 या दोघांचा गुणाकार आणि जो गुणाकार येईल त्याच्यामध्ये हा अंश 2 मिळवायचा आणि मग याचा आपल्याला अपूर्णांक मिळणार आहे. पहा आता 5 त्रिक 15 गुणाकार करायचा आहे. 5 त्रिक 15 आणि 15मध्ये 2 मिळवले किती झाले 17. पहा वरती 17 लिहायचे आणि जो छेद आहे तो तसाच्या तसा खाली लिहायचा. आपल्याला आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा काय मिळालेला आहे 17/5 आणि मग आता पुढची संख्या म्हणजेच पुढचा अपूर्णांक तसाच आपण खाली लिहून घेतला. आता पहा दोन्ही अपूर्णांक मिळालेले आहेत आणि दोघांची बेरीज करायची आहे. सर्वप्रथम छेद समान आहेत का पाहूयात. तर छेद समान आहे. अशा वेळेला आपण अंशांची बेरीज करू शकतो. अंशांची बेरीज 17 + 1 18 आणि दोन्ही 5च्या ऐवजी बेरीज न करता एकदा 5 लिहून घेतला. 18/5 हा पूर्णांक आपलं उत्तर आलेलं आहे. तर आपण आता पर्यायात पाहूयात. पहा पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर 18/5 असं उत्तर आपल्याला कुठंही दिसत नाही. असं उत्तर आपल्याला कुठंही दिसत नाही, परंतु हा अपूर्णांक आहे म्हणजे आपलं उत्तर अपूर्णांकामध्ये असायला पाहिजे. तर मग आपण पाहूयात हा अपूर्णांक आहे परंतु हा 18/5 नाही आहे. इथेही हा अपूर्णांक आहे अंशछेदाच्या रूपामध्ये परंतु हा 18/5 नाही आहे. हाही अपूर्णांक आहे परंतु हा सुद्धा 18/5 नाही आहे. मग आपण आता डायरेक्ट उत्तर दुसरं लिहू शकतो किंवा मग हे 18/5 आहे का याचा पूर्णांकयुक्त हा जो अपूर्णांक आहे याचं जर आपण रूपांतर केलं तर 18/5 येते का हे आपण पाहूयात. पहा छेद आणि पूर्ण संख्या यांचा गुणाकार करून त्याच्यामध्ये अंश काय करायचा आहे मिळवायचा आहे. तर आपण पाहूयात 5 त्रिक 15 आणि 15मध्ये हे 3 मिळवले तर किती येतात 18 वरती लिहिले आणि छेद जसाच्या तसा पुन्हा खाली लिहिला 18/5 म्हणजे आपलं उत्तर पहा इथे येत आहे पर्याय दुसरा. प्रश्न 10 8/3 वजा इथे आपल्याला अंशाच्या ठिकाणी संख्या दिलेली नाही छेद 3 बरोबर 2/3. तर चौकटीमध्ये कोणती संख्या येईल. पहा अपूर्णांक आहे दोन्ही पण छेद समान आहे. छेद समान त्या क्रिया न करता 1/3 तसाच लिहिला आणि अंशांची काय करायची आहे वजाबाकी करायची आहे. त्याचं उत्तर 2 येणार आहे. म्हणजे 8मधून किती वजा केल्यावर 2 येतात. तर 8मधून जर आपण 6 वजा केले तर आपलं उत्तर 2 येणार आहे. म्हणजे चौकटीमध्ये 6 हा अंक येणार आहे. पहा पर्याय तिसरा. प्रश्न 11 एका बादलीत 10 लिटर पाणी मावते त्यात 7 लिटर पाणी भरले. म्हणजे बादलीत 10 लिटर पाणी बसतंय परंतु 7च लिटर पाणी त्याच्यामध्ये भरलेलं आहे आणि काही बादली आता रिकामी राहिलेली आहे. तर बादलीचा कितवा हिस्सा पाण्याने भरेल. म्हणजे जर 7 लिटर पाणी भरलं तर किती हिस्सा पाण्याने भरलेला असेल. अर्धी असेल का त्याच्यापेक्षा जास्त असेल. किती हिस्सा पाण्याने भरलेला असेल. तर पहा बादलीचे 10 हिस्से केले तर 10 लिटर पाणी त्याच्यामध्ये बसते बरोबर 1-1 लिटरचा असे 10 हिस्से त्या बादलीचे समान होतात. बादलीचे समान 10 भाग जर केले तर 1-1 लिटरचा 1-1 भाग याप्रमाणे 10 लिटर पाणी त्या बादलीमध्ये बसत आहे. पहा याप्रमाणे बादलीमध्ये 1 लिटर 2 लिटर 3 लिटर 4 लिटर 5 लिटर याप्रमाणे 10 लिटर पाणी भरतं. परंतु बादलीमध्ये 7 लिटर म्हणजे 10पैकी 7 भाग पाणी भरलेलं आहे. 10पैकी किती 7 भाग पाणी भरलेलं आहे. म्हणजेच पहा आपला पर्याय तिसरा 10 लिटरपैकी 7 लिटर पाणी भरलेलं आहे. 10 लिटरपैकी 7 लिटर पाणी भरलेलं आहे म्हणून पर्याय तिसरा. प्रश्न 12 7/3 आणि 5/3 यांची बेरीज किती होईल. पहा इथे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत परंतु ते अक्षरात दिलेले आहेत अंकात दिलेले नाही आणि उत्तरसुद्धा आपल्याला अक्षरातच दिलेले आहेत सर्व पर्याय. इथे पर्यायसुद्धा आपल्याला अंकात दिलेले नाही म्हणून हे अक्षरात जे अपूर्णांक आहेत ते अंकात करण्याची आपल्याला काही गरज नाही कारण इथे पर्याय आपल्याला अक्षरातच आहेत आणि वरती अपूर्णांकसुद्धा अक्षरातच आहेत. जर आपण पाहिले अपूर्णांक तर पहा छेद 3 इथे सुद्धा छेद 3 म्हणजे
छेद समान आहे, दोघांचाही छेद काय आहे, समान आहे, तर आपण अंशांची बेरीज करू शकतो. इथे 7 अंश आहे, इथे 5 अंश आहे. 7 आणि 5 किती होतात? 12 अंश. 7 अंश आणि 5 अंश 12 अंश आणि छेद समान असल्यामुळे तो छेद 3 आपण एकदाच खाली, म्हणजे 12 अंश छेद 3 हा आपला पर्याय असणार आहे. आणि जर याप्रमाणे जर येत नसेल तोंडी तर हे सरळ आपण वहीमध्ये सुद्धा करू शकतो. या अक्षरी अपूर्णांकाचं अंकात लेखन करून घ्यायचं आणि नंतर त्यांची बेरीज करू शकतो. पहा 7 अंश छेद 3 आणि 5 अंश छेद 3 हे दोन अपूर्णांक अशा अंकात लिहून घेऊन नंतर त्यांची बेरीज करून आणि त्या बेरजेचं जे उत्तर येईल ते पुन्हा अक्षरात जर आपण केलं तर 12 अंश छेद 3 हेच उत्तर येतं. प्रश्न 13. एक पाण्याचा हौद त्याच्या 10 समान भागांपैकी 4 भाग पाण्याने भरला आहे. पहा हौदाचे 10 भाग केले आहेत समान आणि त्याच्यापैकी 4 भाग पाण्याने भरले, म्हणजे 10 पैकी 4 भाग पाण्याने भरले आहेत, म्हणजे खाली 10 आणि वरती 4 याप्रमाणे त्याचा अपूर्णांक तयार होईल. तर तो किती भाग रिकामा राहिला? पहा इथे भरलेलं विचारलं नाही, किती रिकामा राहिला हे विचारलेलं आहे. 4 भाग जर भरले तर किती रिकामे राहिले? ऑफकोर्स 6 भाग त्याचे रिकामे, म्हणजे 10 पैकी 6 भाग त्याचे रिकामे राहिले आहेत. 10 पैकी 6 भाग रिकामे, पर्याय तिसरा. प्रश्न 14. खालील पर्यायातील योग्य बेरजेची जोडी कोणती? पहा बेरजा, अपूर्णांकांच्या बेरजा आणि पुढे त्यांचं उत्तर याप्रमाणे जोड्या दिल्या आहेत, बेरीज आणि त्याचं उत्तर. तर कोणती बेरीज योग्य आहे म्हणजे बरोबर आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहा छेद समान आहे तो लिहिला आणि अंशांची बेरीज केली. 5 आणि 2 7, 7/9. तर ही जोडी काय आहे? बरोबर आहे, म्हणजे ही बेरीज बरोबर आहे. आता दुसरी बेरीज पाहूया. छेद समान आहेत लिहून घेतला. 11 अधिक 4 15 येतात, परंतु इथे 7 दिलेले आहे म्हणून ही जोडी बरोबर नाही. तिसरी जोडी पाहूयात. 15 आणि 15 छेद समान आहे, परंतु इथे दोन्ही 15च्या ऐवजी एकच 15 घ्यायला हवे होते. इथे तर 15 आणि 15ची बेरीज केलेली आहे, म्हणजे ही जोडी इथे चुकलेली आहे. हा पूर्णांक इथे चुकलेला आहे. आणि पर्याय चौथा पाहूयात. छेद समान आहे, दोन्ही 17 पैकी एक 17 लिहिले. वरती अंशांची बेरीज 6 आणि 2 8, 8 अंश छेद 17, म्हणजे ही जोडी बरोबर आहे. याप्रमाणे फक्त अ आणि ड योग्य, म्हणून पर्याय दुसरा. फक्त अ आणि ड योग्य, पर्याय 2. प्रश्न 15. 4 अंश छेद 13 अधिक चौकट छेद 13 बरोबर 11 अंश छेद 13. सोबतच्या उदाहरणात चौकटच्या जागी कोणता अंक येईल? पहा छेद समान आहे तो तसाच लिहिला, खाली 13 येणार छेदाच्या ठिकाणी आणि ते अंशांची बेरीज करून 11 आले पाहिजेत. 4मध्ये किती मिळवले तर 11 येतात? तर पहा पहिलाच पर्याय आहे 7. 4मध्ये जर 7 मिळवले तर 11 येतात, म्हणून हा पर्याय आपण निवडलेला आहे. यांची बेरीज 11 येईल. आता 2 ठेवून पाहूयात. 4 अधिक 2 6 येतात, म्हणून 2 अंक येणार नाही. 6 जर ठेवले 4 आणि 6 10 होतात, परंतु इथे आपल्याला 11 हवे आहेत, हा सुद्धा पर्याय येणार नाही. आणि 9 जर ठेवले तर 9 आणि 4 13 होतात, म्हणून हा पर्याय सुद्धा नाही. म्हणून फक्त अयोग्य पर्याय पहिला. प्रश्न 16. केशवरावांनी त्यांच्या 8 हेक्टर क्षेत्रातील 2 हेक्टर क्षेत्रात गहू पेरला व उरलेल्या भागात म्हणजेच उरलेल्या क्षेत्रात ज्वारी पेरली, तर त्यांनी किती भागात ज्वारी पेरली? पहा 8 हेक्टर म्हणजे 8 जे भाग होते त्या 8 मधले 2 हेक्टर त्यांनी गहू पेरला. 8 मधले 2 हेक्टर गहू पेरला. पहा 8 मधले 2 हेक्टर जर गहू पेरला तर उरलेल्या भागात ज्वारी पेरली, म्हणजे किती भाग उरले? आता 8 पैकी 2 भाग तर गहू पेरला, किती भाग उरले? 6 भाग उरले. त्या 6 भागांमध्ये ज्वारी पेरली. 8 पैकी 6 भागांमध्ये मग ज्वारी पेरली. 8 पैकी 2 भागात गहू पेरला आणि 8 पैकी 6 भागात ज्वारी पेरली, तर किती भागात ज्वारी पेरली? तर 8 पैकी 6 भागात ज्वारी पेरली, म्हणजेच 6 अंश छेद 8. तर पहा पर्याय कुठं आहे? 6 अंश छेद 8 अक्षरात दिलेला आहे, इथे नाही. 6 अंश छेद 8 इथे सुद्धा आहे, इथे अंकात दिलेला आहे 6 अंश छेद 8, म्हणजे हाही पर्याय बरोबर आहे. इथे नाही, इथे 2 अंश छेद 8 हे पर्याय चुकीचा आहे. पहा ज्या वेळेला आपल्याला अ ब क ड हे पर्याय देत असतात
त्यावेळेला आपण ते चारही पर्याय तपासून पाहणं गरजेचं असतं. इथे आपल्याला 2 उत्तरं सापडलेली आहेत. फक्त ब आणि क योग्य पर्याय चौथा.